शेतकरी मित्रांनो नमस्कार. रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की आळवणी काय करावं. खरं तर आळवणी कशासाठी करायचं हे समजून घ्या. रोप लावल्यानंतर पहिल्या 10 दिवसात आपली काय अपेक्षा आहे, रोप लवकर सेट झाली पाहिजे. त्याची जी कोकोपीट मध्ये मुळं होती ती लवकर मातीमध्ये घुसून चांगल्या प्रकारे ती वाढली पाहिजे आणि रोप सेट झाल्यानंतर ते त्याच्यातून शेंड्याला चालना भेटली पाहिजे. त्याच्यासोबतच रोग आणि किडीने त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, एवढीच आपली अपेक्षा असते. त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं असतं आळवणीचं. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण लगेच आळवणी करायला जातो. काय आळवणी करणार, ह्युमिक ऍसिड 22 मेटॅलिक झील किंवा कॉपर अशा प्रकारचं. याच्यामुळं रोपांच्या वरती अतिरिक्त ताण येतो आणि मुळांची पण वाढ होत नाही. मुळांची वाढ होण्यासाठी काय पाहिजे, फॉस्फरस आणि कॅल्शियम हे अन्नद्रव्य. त्याच्यासोबतच मायक्रोरायझा जे मायक्रो ऑर्गॅनिझम मधला एक घटक आहे, मित्र बुरशी. त्याच्यासोबतच काय पाहिजे तर मॉइश्चर. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये देत असाल तर खूप चांगल्या प्रकारे मुळींची वाढ होते, रोपं लवकर सेट होतात आणि त्याची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला चांगली उत्पादन निवडणं खूप गरजेचं असतं. रोपं लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिला आळवणी, 6व्या दिवशी दुसरं आळवणी, एवढं आळवणी केलं तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक करावं लागत नाही. यासाठी फ्रूटवाला बागायतदारचं फॉर्म्युला स्टार्टिंग किट एक असं डेव्हलप केलंय, याच्यामध्ये हे सगळे अन्नद्रव्य आहेत. त्याच्यासोबतच ट्रायकोडर्मा नावाची बुरशी देखील आहे, जेणेकरून रोपांची मर देखील याच्यामध्ये होणार नाही, तसंच ट्रेस पण येणार नाही. हे किट जर तुम्ही ह्या 2 पद्धतीत वापरलं तर तुम्हाला रोपं खूप चांगल्या प्रकारे सेट झालेली पाहायला मिळतील. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती जो नंबर आहे याच्यावरती संपर्क करा. धन्यवाद.